नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्रीखंडाची रेसिपी. चला तर मग मैत्रिणींनो, पाहूया रेसिपी. घट्ट मलईदार दही लावून ते 7 ते 8 तास एका कॉटनच्या पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवा. पाण्याचा छान निचरा झाला की दह्याचा असा छान चक्का तयार होतो. त्यानंतर हा चक्का एका चाळणीवर घ्यायचा आणि तो असा चाळणीवर फेटून घ्यायचा, म्हणजे खाली गुठळ्या वगैरे येत नाही आणि आपला चक्का मऊसूद होतो. त्यानंतर पिठी साखर आपल्याला चाळून यामध्ये घालायची. जेवढ्या प्रमाणात आपला चक्का आहे तेवढ्याच प्रमाणात पिठी साखर घालायची, म्हणजे श्रीखंड चवीला जास्त आंबट किंवा अगदी जास्त गोडही होत नाही. साखर आणि चक्का समप्रमाणात घातली की श्रीखंडाची चव खूपच अप्रतिम होते. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे ड्रायफ्रूट आणि वेलची पूड. तर थोडीशी वेलची पूड घालून तीही मिक्स करून घ्या. आता काजू, पिस्ता, बदाम तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट बारीक पातळ काप करून घ्या आणि यामध्ये मिक्स करून घ्या. हे सर्व एकदा छान मिक्स झाले की एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये हा पूर्ण श्रीखंड भरून घ्या. पूर्ण श्रीखंड डब्यामध्ये भरून घ्या. आता श्रीखंड पूर्ण भरून झाला की यावरती परत काजू आणि बदामचे असे पातळ काप वरून भरपूर प्रमाणात घालून घ्या. तर मी बदाम आणि पिस्त्याचे असे पातळ काप करून श्रीखंडावरती लावून घेतले. आता झाकण लावून फ्रीजमध्ये सेट करून आपला श्रीखंड तयार झाला आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.